नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या इन्फो पॉइंट मराठी या चॅनेलवर। आज आपण अशा एका तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या जगण्याची, काम करण्याची आणि माहिती मिळवण्याची पद्धत वेगाने बदलत आहे। हे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI। आज तुम्ही चॅट जीपीटी, जेमिनाय, कॉपायलट यांसारख्या AI टूल्स बद्दल नक्कीच ऐकलं असेल। पण प्रश्न असा आहे की AI म्हणजे नेमकं काय? AI ची सुरुवात कशी झाली? AI माणसासारखा विचार करू शकतो का? चॅट जीपीटी आपल्याला उत्तरं कशी देतो? आणि भविष्यात AI मुळे आपल्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मानव ज्या प्रकारे माहिती समजून घेतो, त्यातून शिकतो, निर्णय घेतो आणि समस्या सोडवतो, त्यासारखी काही कामं संगणक किंवा मशीनकडून करून घेण्याच्या तंत्रज्ञानाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI म्हणतात। उदाहरणार्थ, जसे की आपण एखाद्या व्यक्तीला अनेक मांजरी आणि कुत्र्यांचे फोटो दाखवले, तर काही फोटो पाहिल्यानंतर तो त्यांच्यातील फरक ओळखायला शिकू शकतो। AI सिस्टम सुद्धा मोठ्या प्रमाणात माहिती आणि उदाहरणांमधून पॅटर्न्स ओळखायला शिकू शकतो। विशेष म्हणजे AI आपल्यासाठी नवीन नाही, आपण दररोज नकळत AIचा वापर करत असतो। उदाहरणार्थ, आपण गुगलवर सर्च करताना मिळणारे सजेशन्स, YouTubeवर आपल्याला दाखवले जाणारे व्हिडिओज, Instagram किंवा Facebookवर दिसणाऱ्या रेकमेंडेशन्स, मोबाईलमधील फेस अनलॉक, गुगल मॅप्समधील ट्रॅफिक प्रेडिक्शन आणि व्हॉइस असिस्टन्स, या सर्व ठिकाणी AI आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। AI ची सुरुवात कशी झाली? मित्रांनो, आज आपण AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोबाईलपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वत्र पाहतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या AI ची सुरुवात नेमकी कशी झाली? AI ची कल्पना आजची नाही, याची सुरुवात साधारण 70 वर्षांपूर्वी झाली। 1950 मध्ये प्रसिद्ध गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, मशीन माणसासारखा विचार करू शकते का? याच विचारातून पुढे AIच्या विकासाला मोठी दिशा 1956 मध्ये अमेरिकेतील डार्टमथ कॉन्फरन्समध्ये जॉन मॅकार्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द प्रथम वापरला। त्यामुळे 1956 हे वर्ष AIच्या औपचारिक सुरुवातीचे महत्त्वाचे वर्ष मानले जाते। त्यानंतर संगणकांना गणित सोडवणे, बुद्धिबळ खेळणे आणि काही तर्कशुद्ध निर्णय घेणे शिकवले जाऊ लागले। मात्र त्या काळातील संगणकांची क्षमता आणि उपलब्ध डेटा मर्यादित असल्यामुळे AIचा विकास खूपच हळूहळू होत होता। पुढे संगणकांची क्षमता वाढली, मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध झाला आणि मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा विकास झाला। 1997 मध्ये IBMच्या डीप ब्लू या संगणकाने बुद्धिबळातील विश्वविजेता गॅरी कॅस्परॉफ यांचा पराभव केला। ही AIच्या इतिहासातील एक मोठी घटना होती आणि त्यानंतरच्या काळात AIने आणखी मोठी झेप घेतली। आजची जनरेटिव्ह AI टेक्स्ट लिहू शकते, चित्रे तयार करू शकते, आवाज निर्माण करू शकते, व्हिडिओ बनवू शकते आणि अगदी कोडसुद्धा लिहू शकते। म्हणजेच आज आपण पाहत असलेली AI ही अचानक तयार झालेली टेक्नॉलॉजी नाही, गेल्या अनेक दशकांच्या संशोधन, प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा हा परिणाम आहे। आता येऊया चॅटबॉटकडे। चॅटबॉट म्हणजे माणसाशी कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी तयार केलेला सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर प्रोग्राम। पूर्वीचे चॅटबॉट्स अतिशय बेसिक होते। आपण काही ठराविक प्रश्न विचारला तर त्यांना आधीपासून तयार केलेलं उत्तर द्यायचे। पण आजच्या AI पॉवर्ड चॅटबॉट्सची क्षमता त्यापेक्षा खूप जास्त आहे। ते प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यानुसार उत्तर तयार करू शकतात। आता प्रश्न येतो, चॅट जीपीटी म्हणजे काय? चॅट जीपीटी हा ओपनआयने विकसित केलेला AI चॅटबॉट आहे। आपण त्याला प्रश्न विचारू शकतो। उदाहरणार्थ, मला मराठीत अर्ज लिहून दे, या विषयावर YouTube स्क्रिप्ट तयार कर, हा इंग्रजी मजकूर मराठीत ट्रान्सलेट कर, मला एखादा विषय सोप्या भाषेत समजावून सांग। अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी चॅट जीपीटीचा वापर केला जाऊ शकतो। पण चॅट जीपीटी उत्तर कसं तयार करतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। चॅट जीपीटी माणसासारखा मेंदू वापरत नाही, तो मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग डेटामधून भाषेतील पॅटर्न्स शिकतो। तुम्ही एखादा प्रश्न विचारल्यानंतर सिस्टम तुमच्या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट आणि शब्दांची रचना समजून घेते आणि त्यानुसार उत्तर तयार करते। म्हणजेच तो प्रत्येक उत्तर एखाद्या पुस्तकातून कॉपी पेस्ट करत नाही, तो शिकलेल्या पॅटर्न्सच्या आधारे नवीन रिस्पॉन्स तयार करतो। पण आता एक महत्त्वाचा प्रश्न, AI नेहमी बरोबर असतो का? तर नाही। AI खूप उपयोगी असला तरी त्याने दिलेली प्रत्येक माहिती 100% बरोबर असेलच असं नाही। कधीकधी AI चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ शकतो। यालाच अनेकदा AI हॅल्युसिनेशन असं म्हटलं जातं। म्हणूनच आरोग्य, कायदा,
पैसा, सरकारी योजना किंवा इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये AI कडून मिळालेली माहिती वापरण्यापूर्वी विश्वसनीय स्रोतांकडून ती व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, AI मुळे नोकऱ्या जातील का? AI मुळे काही कामांची पद्धत नक्कीच बदलणार आहे. विशेषतः रिपेटेटिव्ह आणि रूटीन कामांमध्ये ऑटोमेशन वाढू शकते. पण त्याचवेळी AI मुळे नवीन प्रकारच्या जॉब्स आणि स्किल्सची मागणी देखील वाढू शकते. म्हणून भविष्यात फक्त AI ला घाबरण्यापेक्षा AI सोबत काम करायला शिकणं अधिक महत्त्वाचं ठरेल. भविष्यात AI चा वापर अनेक क्षेत्रांमध्ये आणखी वाढू शकतो. शिक्षणामध्ये पर्सनलाइज्ड लर्निंग, आरोग्य क्षेत्रात मेडिकल इमेज एनालिसिस, शेतीमध्ये पिकांची मॉनिटरिंग, वाहतूक व्यवस्थेमध्ये स्मार्ट सिस्टम्स, व्यवसायामध्ये डेटा एनालिसिस आणि कस्टमर सर्व्हिसमध्ये इंटेलिजंट चॅटबॉट्स. अशा अनेक क्षेत्रांमध्ये AI महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण AI वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमची पर्सनल किंवा कॉन्फिडेन्शियल माहिती कोणत्याही AI टूलमध्ये टाकण्यापूर्वी विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे AI ने दिलेली महत्त्वाची माहिती व्हेरीफाय करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे AI चा वापर शॉर्टकट म्हणून न करता आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करा. तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त ChatGPT किंवा जेमिनाय नाही. AI हे एक मोठं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये संगणकांना काही प्रकारची इंटेलिजंट कामं करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. आज AI आपल्याला प्रश्नांची उत्तरं देतो. उद्या तो आपल्या कामाचा सहकारी बनू शकतो. आणि भविष्यात आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये AI चा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, AI माणसाची जागा घेईल की नाही, यापेक्षा AI वापरायला शिकलेला माणूस AI न वापरणाऱ्या माणसापेक्षा किती पुढे जाईल, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी इन्फो पॉइंट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.